नमस्कार मंडळी. आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि त्यानिमित्ताने आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटने ही एक मोठी एलिफंट कॅन्डल बनवलेली आणि त्याच्यानंतर मार्केट त्याच रेंजमध्ये तुम्ही बघाल तर त्याच रेंजमध्ये कामकाज करत होतं आणि आज कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहेत ते आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता की मार्केट काल सेम इथेच सपोर्ट घेऊन मार्केट साईडवेज टू थोडंसं अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला, पण मार्केट काल जवळपास 1700 ते 1800 पॉईंट गॅप डाऊन ओपनिंग दिलेली आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे अपसाईडचा मोमेंटम आला, पण किती तो ॲग्रेसिव्ह होता तो तुम्ही बघितलाच, कारण की पूर्ण साईडवेजच मोमेंट करत होतं मार्केट. आणि आज आपल्यासाठी कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे ते आपण आता बघूया. तर तुम्ही पाहाल की जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा विचार करू नका आणि अपसाईडला बघाल तर अपसाईडला ही एक लेवल आहे, म्हणजे जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार करू नका. त्यामध्ये तुम्ही बघाल तर आज मार्केट जवळपास गॅप अपमध्येच ओपन होण्याची शक्यता आहे आणि जर ह्या झोनमध्ये कुठेही ओपन झालं तर आपल्यासाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी असेल ट्रेडिंगसाठी. जर इथे कुठेही ओपन झालं तर हा लेवल ब्रेक झाला तर आपण अपसाईडचे कमीत कमी 80,700पर्यंतचे टार्गेट घेऊ शकतो. त्यासाठी आपल्यासाठी हा एक रेजिस्टन्स फेस करावा लागेल आणि त्याच्यानंतर 80,700 ते 800पर्यंतचे टार्गेट घेऊ शकतो. आणि जर हा झोन डाऊन साईडला ब्रेक झाला तर डाऊन साईडला तुम्ही बघाल तर हा 78,500चा हा एक इम्पॉर्टंट झोन असणार आहे आणि ह्याच्या जर खाली मार्केट क्लोजिंग दिली तर डाऊन साईडचा विचार करू शकतो. आणि अपसाईडला तुम्ही जर बघाल तर 80,700ची लेवल ब्रेक झाली तर मार्केट हा गॅप फिल करण्याचा प्रयत्न करेल. तो 81,150 ते 200ची लेवल आहे. तर आज हा आपला प्लॅन असेल तर तुम्ही अशाच लेवल मार्क करून काम करू शकता. धन्यवाद.